नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्या माझा वाढदिवस आहे, परंतु गेल्या 2-3 दिवसापासूनच तुम्हा सगळ्यांचे फोन आणि वेगवेगळ्या समाज माध्यमांवर शुभेच्छा संदेश मिळणं सुरू झाले। त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। उद्याही सगळ्यांना भेटायचं असेल आणि तसं विचारणे तुम्हा सगळ्यांकडनं होते, म्हणून हा खास संदेश देते आहे की उद्या एका आत्मचिंतन शिबिरासाठी जात असल्यामुळे माझा फोनही बंद राहणार आहे आणि तुम्हा सगळ्यांची भेटही होणार नाही आहे। त्यासाठी मनापासून माफी मागते, परंतु तुम्हा सगळ्यांचं माझ्यासोबत असणं, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद ही माझी खऱ्या अर्थानं श्रीमंती आहे। ती मला जगण्याचं आणि पुढे काम करण्याचं बळ देणारी आहे, म्हणून ते अत्यंत गरजेचं आहे। आत्मचिंतन शिबिर हे कशासाठी, तर जगत असताना सातत्याने आपण स्वतःला घडवत राहिलं पाहिजे। आपण जगत असताना नवनवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे आणि हे करण्यासाठी थोडंसं स्वतःमध्ये डोकावून बघणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणंही गरजेचं असतं आणि त्यासाठी जगापासून थोडंसं अलिप्त राहून आपलं परीक्षण करणंही गरजेचं असतं आणि त्यासाठी आत्मचिंतन शिबिर इतकी सुंदर दुसरी गोष्ट नाही। हे करून निश्चितच एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा तुम्हा सगळ्यांसोबत एक नवीन काम करण्यासाठी, नवीन ऊर्जेनं नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी निश्चितच सोबत येऊया, सोबत राहूया। तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम गरजेचे आहेत। मनापासून धन्यवाद।